मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदी ना आनंदीत असलं पाहिजे. तर मी श्री आई हाऊसवाईफ आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलाच की आम्ही उंबरठा लावून घेतला घराला आणि त्यानंतर बाहेरचं जे रिनोव्हेशनचं काम चालू होतं ते अशा प्रकारे काही चालू झालं होतं आणि नंतरच ते थोडंसं त्यांचं 2 दिवसाचं काम होतं ते करणार होते. आम्ही ओटा वगैरे चेंज केला आणि ज्या पायऱ्या असतात ना त्याही आम्ही स्टाईल बदलून घेतली आणि मग हे काम चालू झालं. उंबरठ्याचं काम झाल्यानंतर हेच काम सुरू झालं, त्यांचं दिवसभर चालू होतं. आणि बघा हे अशा प्रकारे आम्ही काय स्टाईल लावून घेतली, काहीतरी लगदा काहीतरी म्हणता या स्टाईलला, मलाही एक्झॅक्ट माहीत नाही. आणि जी व्हाईट आहे ना ती मॅट आहे, व्हाईट कलरची मॅटमध्ये घेतली होती आम्ही. शायनिंगवाली घ्यायची होती पण ते पाय घसरण्याची भीती असल्यामुळे आम्ही व्हाईट मॅट घेतली आणि ती बाहेर ओट्याला लावली. आणि तुम्ही बघता की थँक गॉड हे पूर्ण काम झाल्यानंतर शेवटी पावसाने हजेरी लावलीच तिथे. आणि आम्हाला असंच टेन्शन होतं की आभाळ यायचं आणि आमचं काम चालू होतं तर मध्येच पाऊस वगैरे येऊ नये. पण ॲटलिस्ट सर्व काम झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि तोही खूप जोरदार सुरू झाला होता. आणि तुम्ही बघू शकता स्टाईल वगैरे लावून ना बाहेर जी शायनिंग आली होती ना ओट्याला ती खूपच छान वाटत होती कंपाऊंडमध्ये. आणि खूप एकदम थोडंसं चेंज केलं ना तर घराचं लुक कसं चेंज होऊन जातो, तसंच बाहेर आम्हालाच वाटतच नव्हतं की हा आमच्या घराचा पार्ट आहे, इतकं सगळं चेंज झालं होतं. आणि त्यानंतरच आई आणि मी छान अशा रेडी होऊन ना आमच्याच जवळच हॉल आहे तिथे साखरपुडा होता, सो आम्ही ते साखरपुड्यासाठी गेलो होतो. तर छान अशी एंट्री झाली नवरदेव नवरींची. आणि पावसामुळेच त्यांनी साखरपुडा हॉलमध्ये ठेवला होता, नाही तर ते घरीच करणार होते. तर आम्ही अशा प्रकारे साखरपुड्याला गेलो आणि नवरदेव नवरीची एंट्री झाली अशी छान मस्त. आणि ते बघून ना मला असं वाटतं की अरे यार मी हे मिस केलं आहे कुठेतरी, कारण माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं, साखरपुडाही लॉकडाऊनमध्ये झाला. तर हे डान्स, ही एंट्री मी खरंच खूप मिस करते. आणि थोडंसं आम्ही ना बेबी शॉवरच्या वेळेस मोठा प्रोग्राम केला होता, पण ते म्हणतात ना जे लग्न पहिल्यांदाच होतं, साखरपुडा पहिल्यांदाच होतं, तर हे थोडंफार मी मिस करते. आणि दुसरे जेव्हा याचा आनंद घेतात ना तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो. आणि त्या कपल्सने एवढा छान डान्स केला, कपल डान्स एंट्रीच्या वेळेस खूप छान वाटत होतं त्यांना बघून आणि खूप खुश होते, खूप हॅप्पी होते. आणि खरंच खूप छान झालं त्यांचं साखरपुडा सेरेमनी, खूप छान पार पडली. जेवणही छान होतं आणि तुम्हाला नंतर ना मी घरी आल्यानंतर दाखवेल की तो फायनल लुक कसा वाटत होता आमचा ओट्याचा. तर हे बघा असं पूर्ण ब्राईट करत होता ओटा, पूर्ण व्हाईट असल्यामुळे ना पूर्ण त्याचा प्रकाश असं घरावर पडत होता, असं अंधार वाटत नव्हता आणि खूप छान झालं होतं बाहेरचं. आता असंच घरचे रिनोव्हेशन होणार आहे तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो माझ्यासोबत असेच राहा, मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.